नाही, आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मी सूचना केलेल्या आहेत. खरं म्हणजे आता 1-2 दिवसातच बैठक घ्यायची कल्पना होती. यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणात जो आक्रोश आहे लोकांमध्ये, निरपराध लोकांची त्या ठिकाणी जीव जात आहेत आणि दुर्दैवानं आपल्या जिल्ह्याचं जे वन विभाग आहे हे सुस्तावलेलं आहे. म्हणजे त्यांना काही त्याचं घेणं देणं दिसत नाही मला. मी अधिकाऱ्याशिवाय बोलतो, आम्ही पिंजरा लावला फक्त, याच्या पलीकडे ते पिंजऱ्याच्या बाहेर जायलाच तयार नाही, अशी जी दुर्दैवाची बाब आहे. म्हणून आता मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की आपण स्वतःचा प्रशासनानं पुढाकार घेऊन जे मेजर जे मुख्य जे भाग आहेत त्यामध्ये बिबट्याचा संचार दिसतोय आपल्याला, मोठ्या पण वावर दिसतोय, तिथं नाईट व्हिजन तुमचे जे सीसीटीव्हीज आहेत त्याचं इन्स्टॉलेशन करा. नाईट व्हिजन गॉगल्स घ्या की ज्यामुळे रात्रीतून आपल्या लोकांना पाहता येईल. वन कर्मचाऱ्यांचा बिचारा काही दोष नाही, त्यांच्याकडे साधन नाही आहे आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुस्तावलेले आहेत. पण कर्मचाऱ्यांना त्यामुळे शेवटी जंगलात जायचं रात्री तर त्याला नाईट व्हिजन गॉगल्स पाहिजे. नंतर रात्रीच्या काळात जे ड्रोन चालू शकतात, ते ड्रोनवर आपण तो रिअल टाइम त्याचा जो पिक्चर आहे त्या बिबट्याचा जो त्याचा वावर आहे तो आपण शोधू शकतो. असे वेगवेगळे जे आधुनिक साधन लागतात, जो काही निधी लागेल तो जिल्हा नियोजन मंडळातून द्यायच्या सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं तर ते मी जरी तातडीनं पावलं उचलली तरी बऱ्यापैकी आपल्याला हा जो सध्याचे जे भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला कमी करता येईल, बिबट्यांना पकडण्यामध्ये मदत होईल.